तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहत होतो की 1.1 आपण युनिट 1 ऑलमोस्ट आपलं संपत होतं. 1.5 मधील आपण मोबाईल फोन युनिटची ब्लॉक डायग्राम पाहिली होती. ज्याचे की आपण वेगवेगळे सेक्शन आहेत, सेक्शननुसार पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही ब्लॉक डायग्राम जी आहे ती मोबाईल युनिट किंवा आपल्या मोबाईल फोनची ब्लॉक डायग्राम आहे. तर याचे आपण आज प्रत्येकी सेक्शन जे की 5 सेक्शन आहेत त्या 5ही सेक्शनची ब्लॉक डायग्राम पाहणार आहे. तर पहिल्यांदा तर आपण पाहूया फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर आपला जो आपला इथे फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर आहे याच्यामध्ये तो आपण आता पाहणार आहे. हा आहे आपला फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. पहिल्यांदा तर इनपुट फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरला कुणाकडून येते तर आपल्या लॉजिक सेक्शन कडून येते. इथे आपला लॉजिक सेक्शन आहे. आपण जसं की एरो मध्ये पाहू शकतो इथून सिग्नल जो आहे तो इथे येत आहे. म्हणजेच आपल्याला लॉजिक युनिट कडून फ्रिक्वेन्सी कडे सिग्नल येत आहे. जसं की इथे आपण पाहतोय तो सिग्नल जो आहे तो आपल्या फ्रिक्वेन्सी डिवायडरला दिला जातोय. फ्रिक्वेन्सी डिवायडरला तो सिग्नल इनपुट सिग्नल आहे तो दोन्ही साईडला दिला जातोय. इथं आपण इथे तुम्ही पाहू शकता फेज लॉक लूप PLL जी की तुम्ही PEC शिकलेला आहात की PLL काय आहे. फेज लॉक लूप जे आहे तिथं आपण वापरत आहे. हे जे आहे तो फेज लॉक लूप आहे. इथे दोन्ही ठिकाणी आपण वापरत आहे. तुम्हाला लक्षात दिसायला हा डायग्राम जरी अवघड दिसत असेल, जर तुम्हाला जर कन्सेप्ट समजला तर तुम्ही ब्लॉक डायग्राम पाठ न करता सुद्धा तुम्ही एक्झाम मध्ये ड्रॉ करू शकता. इथे आणि इथे आपण क्रिस्टल रेफरन्स ऑसिलेटरचं काम काय आहे तर एक स्मूथ स्टेबल फ्रिक्वेन्सी जी आहे ती प्रोव्हाइड करणं, ती जनरेट करणं. तर जो क्रिस्टल ऑसिलेटर जो आहे तो जो फ्रिक्वेन्सी देत आहे तो दोन्हीकडे देत आहे. दोन्ही सेक्शनला हा सेक्शन 1 आहे थोडक्यात समजा तुम्ही, आणि हा सेक्शन जो आहे तो हा सेक्शन 2 आहे. याला सुद्धा फ्रिक्वेन्सी येत आहे आणि याला सुद्धा फ्रिक्वेन्सी जात आहे वरती. याच्याकडून स्मूथ नंतर प्रिस्केलरच्या थ्रू जी फ्रिक्वेन्सी येत आहे मिक्सरकडे. मिक्सर काय करतोय, जी क्रिस्टल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी आहे आणि जी इनपुट लॉजिक कडून जी फ्रिक्वेन्सी आलेली आहे किंवा जो सिग्नल आलेला आहे तो फ्रिक्वेन्सी डिवायडरच्या थ्रू तो सिग्नल मिक्सरला दिला जातो. इथे मिक्सरच्या थ्रू दोन्ही सिग्नल मिक्स होत आहेत. नंतर LPF म्हणजे लो पास फिल्टर जो आहे त्याच्या थ्रू जो सिग्नल आहे तो फिल्टर केलेला जातोय. नंतर VCA च्या थ्रू सुद्धा तो सिग्नल मॉड्युलेट केला जातोय, अपग्रेड केला जातोय, अँप्लिफाय केला जातोय तो. आणि नंतर तो सिग्नल जो आहे तो इथं येत आहे. इथे आला सिग्नल. आता सेम प्रोसेस आपण खालची पाहूया. इथून फ्रिक्वेन्सी आली प्रिस्केलरकडे. प्रिस्केलरने ती फ्रिक्वेन्सी मिक्सरला दिली. फ्रिक्वेन्सी डिवायडरच्या थ्रू इथून फ्रिक्वेन्सी आली, ती मिक्सरच्या थ्रू मिक्स केली गेली. नंतर LPF कडे दिली गेली. नंतर VCA इथं 1 वापरलं, इथं VCA या सिस्टीम मधला 2 आहे इथं, त्याला दिली गेली. नंतर 3 फ्रिक्वेन्सी इथे आली. आता आला तुम्ही इथं. नंतर VCO कडून थोडी फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे थोडा सिग्नल जो आहे तो इथे जातोय फ्रिक्वेन्सी डिवायडरला रिटर्न. तसंच सेम या VCO कडून तोच सिग्नल फ्रिक्वेन्सी डिवायडरला दिला जातोय. नंतर तो सिग्नल आहे तो या इथे आणि इथे या मिक्सरला दिला जातोय आणि मिक्स केला जातोय. मिक्स केल्यानंतर तो सिग्नल जो आहे तो कोणाला दिला जातोय तर ट्रान्समीटरला दिला जातोय. आणि जो इथला सिग्नल आहे तो कुणाला दिला जातोय तर रिसिव्हरला दिला जातोय. म्हणजे तुम्ही त्या डायग्राम मध्ये पाहू शकता फ्रिक्वेन्सी इथे आउटपुटला 2 सिग्नल कुठे जात आहेत तर एक सिग्नल आपला जातोय ट्रान्समीटरकडे, एक सिग्नल रिसिव्हरकडे. जसं इथं फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर कडून सिग्नल जातोय ट्रान्समीटरला आणि रिसिव्हरला. हे होतं आपल्या ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचं वर्किंग. तुम्हाला मी पुढे इथे थिअरी दिलेली आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला जस्ट कळलं असेल की कुठून कुठं सिग्नल पास होते. MSBTच्या पेपरमध्ये जरी तुम्ही नुसतं लिहिलं की कुठून काय होतंय, जस्ट क्रिस्टल ऑसिलेटर काय करतंय तर फ्रिक्वेन्सी जनरेट करतंय, इनपुट सिग्नल कुठून येतोय, फ्रिक्वेन्सी डिवाइड. तुम्ही जस्ट एक्झामिनरला खूप पेपर चेक करायचे असतात. त्याच्यामुळे तुम्ही जस्ट डायग्राम किंवा ब्लॉक डायग्राम जी आहे ती नीट जरी काढली आणि खाली थोडंफार एक्सप्लेनेशन जरी लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ भेटण्याचे चान्सेस असतात. आता इथून तुम्ही ऑपरेशन याचं पाहू शकता की सिंथेसायझर जनरेट करतं फ्रिक्वेन्सी ज्या की ट्रान्समीटरला आणि रिसिव्हरला लागतात. इथे सगळं लिहिलेलं आहे. एकदा तुम्ही हे वाचून घ्या. मी तुम्हाला डायग्राम मध्ये त्याचं फंक्शन
सांगितलेलंच आहे. जी जनरेट झालेली फ्रिक्वेन्सी कोणाला देतो आपण, ट्रान्समीटरला देतो, रिसिव्हरला देतो, हेच सगळं आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या. नंतर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर जो आहे तो व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी स्टेबिलिटी आहे त्याची. तो जनरेट ऑल फ्रिक्वेन्सी करतो जे की ट्रान्समीटरला आणि रिसिव्हरला रिक्वायर आहेत त्या. नंतर प्रोड्युसेस 333 चॅनल्स जे आहेत तो प्रोड्यूस करतो, जे की त्याची फ्रिक्वेन्सी आहे 825 ते 845. इच स्पेस केलेला आहे तो आहे 30 आणि 30 किलो हर्ट्सने. आणि नंतर जे रिसिव्हरचे आहेत ते 333 चॅनल्स जे आहेत, जे की प्रत्येकी स्पेस केलेले आहेत 300 किलो हर्ट्स अपार्टने. जर तुम्हाला विचारलं 2 मार्कासाठी की फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर काय करतं, तर तुम्ही ही फ्रिक्वेन्सी लिहू शकता. अ सर्किट युज्ड इन मोबाईल फोन टू जनरेट अ स्टेबल ट्रान्समिट अँड रिसीव्ह फ्रिक्वेन्सीज required for communication. It uses PLL circuit, VCOs and crystal oscillators to produce a wide range of frequency with high stability. हा झाला आपला आपण या डायग्राम मधील जो आहे, या डायग्राम मधील आपण हा सेक्शन कंप्लीट केलेला आहे. आता आपण ट्रान्समीटरचा हा सेक्शन पाहूया. ट्रान्समीटर म्हणजे काय असणार आहे? पहिली गोष्ट तर ट्रान्समीटर म्हणजे असणार आहे आपल्या मोबाईलमधून जेव्हा आपण कॉल करतो तो कॉल आपल्या मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलकडे कसा जातो, कसा आपल्या मोबाईलमधून ट्रान्समिट होतो, ते आपण पाहणार आहे ट्रान्समीटरमध्ये. हा झाला फ्रिक्वेन्सी सिंथेसिस. आता नंतर ट्रान्समीटर सेक्शन. आता ट्रान्समीटर सेक्शनची ब्लॉक डायग्राम तुम्ही पाहू शकता. कॅरियर इनपुट. आता इथं तुम्ही लास्ट ब्लॉक डायग्राम मध्ये जसं की पाहिलं, जो मिक्सरचं एक आउटपुट होतं ते कोणाला गेलं, कॅरियर फ्रिक्वेन्सी कोणाला गेली, ट्रान्समीटरला. तीच फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरमध्ये इथे रिसीव्ह झाली आपल्याला फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर कडून. ती दिली आपण फेज मॉड्युलेटरला. आणि जी इथं आहे मायक्रोफोन ऍम्प्लिफायर. मायक्रोफोन ऍम्प्लिफायर म्हणजे काय? जेव्हा आपण कॉल लावतो, ट्रान्समिट आपल्याला कॉल करायचा आहे, आपण जेव्हा आपल्या साऊंड मध्ये बोलतो तर साऊंड तर ऍज इट इज पास होऊ शकत नाही, म्हणून आपण जो साऊंड सिग्नल आहे तो इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट करतो आणि नंतर तो आपला ट्रान्सफर होतो. जसं की आता मायक्रोफोन आहे, इथून आपला साऊंड आला, आपण कॉलवर बोललो ते, त्याच्या थ्रू ऍम्प्लिफायरच्या थ्रू तो कन्वर्ट झाला, ऍम्प्लिफाय झाला आणि तो फेज मॉड्युलेटरला दिला गेला. दोन्ही सिग्नल जे फ्रिक्वेन्सी आहे आणि ते सायमल्टेनियसली मॅच कोऑर्डिनेट झाले किंवा मिक्स झाले किंवा मॉड्युलेट ऍम्प्लिफाय केले, ते परत आपण तो सिग्नल मिक्सरला दिला. इथे मिक्सरला नंतर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर कडून जे सिलेक्टेड फ्रिक्वेन्सी आहेत त्या आल्या. नंतर मिक्सरने त्या दोन्ही मिक्स केला. क्लास सी ऍम्प्लिफायरने काय केलं तर ते जे सिग्नल आहे ते हे करत गेला, ऍम्प्लिफाय करत गेला. तुम्ही हे इन डिटेलमध्ये अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये म्हणजे सेकंड इयरच्या 3ऱ्या सेमिस्टरमध्ये अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टमध्ये तुम्ही हे पाहिलेलं आहे. नंतर फायनल ऍम्प्लिफायरच्या थ्रू डायरेक्शनल कपलरकडे तो गेला. आता इथे जेव्हा आपला सिग्नल आला तेव्हा जो त्याच्यातील थोडा पार्ट जो आहे तो आपण पॉवर आउटपुट डिटेक्टरला देतो. म्हणजे जो आपला सिग्नल आहे त्याची स्ट्रेंथ चेक करायची, त्याची पॉवर चेक करायची आपल्याला, तर मग तो पार्ट दिलेला जातो आपल्या पॉवर डिटेक्टरला. समजा तो पॉवर डिटेक्टरने तो चेक केला आणि पॉवर जर कमी असेल आपल्या सिग्नलची, आपला सिग्नल जर वीक असेल, तर आपण नंतर तो सिग्नल जो आहे तो डीसी ऍम्प्लिफायरला पास होतो. डीसी ऍम्प्लिफायरच्या थ्रू पॉवर सेन्स सिग्नल इथून ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल युनिट काय करतं, तर तुमचा सिग्नल जो आहे तो ऍम्प्लिफाय करतो आणि नंतर तो सिग्नल दिला जातो, अगेन ऍम्प्लिफायर्सला दिला जातो. ऍम्प्लिफायर अगेन तो सिग्नल बूस्ट करतात आणि नंतर तो सिग्नल आहे तो डायरेक्शनल कपलरच्या थ्रू आपल्याला डुप्लेक्सरच्या थ्रू आपला इथून ट्रान्समिट होतो. आणि नंतर पॉवर सिग्नल सेन्सच्या थ्रू थोडा पार्ट जो आहे तो आपल्या लॉजिक युनिटला सुद्धा दिला जातो. आता लॉजिक युनिटला का देतो, तर आपला एखादा जर पार्ट बिघडला तर आपण तो कंट्रोलरला सांगतो, आपण लॉजिक युनिटला सांगतो. लाईक दिस तसंच आहे. तुम्ही पुढे अजून लॉजिक युनिट जेव्हा डीप मध्ये पाहताल तिथे आपल्याला पाहायला भेटणार आहे की तो सिग्नल रिसीव्ह झालेला काय झालं त्याचे. हे ओव्हरऑल होतं आपली ट्रान्समीटर सेक्शन. होप तुम्हाला कळलं असेल कुठून कुठं सिग्नल पास होतंय. आणि समजा इथे पॉवर आउटपुट डिटेक्टरला पॉवर आउटपुट आपला जर सिग्नल स्ट्रॉंग असेल तर ऍज इट इज सिग्नल आपला पास होतो, डुप्लेक्सरचा तो आयसोलेट केला जातो. इथून रिसिव्हर इनपुट, जेव्हा रिसिव्हरचा आपला इनपुट येतो सिग्नल इथून, तो दिला जातो डुप्लेक्सरच्या थ्रू रिसिव्हरला, ट्रान्समिट केलेला आपला अँटेनाकडे दिला जातो.
लाईक दिस हा आपला होता ट्रान्समीटर सेक्शन. इथे ट्रान्समीटर सेक्शनचं ओव्हरऑल मी सर्व ऑपरेशन लिहिलेलं आहे. तुम्ही एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करा एक्झामसाठी. जसं की ते लिहिले मायक्रोफोन कन्वर्ट्स व्हॉइस इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. नंतर ॲम्प्लिफाय काय करतं तर ॲम्प्लिफाय करतं. नंतर मिक्सर आउटपुट लाईक दिस असे सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. आता फीचर्स काय आहेत आपण पाहूया. सेल्युलर ट्रान्समीटरचे त्याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे 825 ते. आपण अगेन तेच पाहतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच पाहिलं की त्याच्या फ्रिक्वेन्सी आता पण त्याच्याच फ्रिक्वेन्सी पाहिल्या. तुम्ही जस्ट व्हिडिओ 2-3 वेळा जरी पाहिला तुम्ही तुमच्या रिव्हिजनसाठी तरी तुमचं क्लिअर होऊन जाणार आहे. नंतर मॉड्युलेशन टाईप आहे FM. ह्याचे फीचर्स तुम्ही एकदा बघून घ्या, एक्झाममध्ये लिहिला महत्वाचे आहेत. जे की अगेन तुम्ही पाहिलेलं आहे. चॅनल स्पेसिंग जे आहे 30 kHz आहे. फ्रिक्वेन्सी सेपरेशन 45 MHz आहे. लाईक दिस. आता 2 मार्कसाठी जर तुम्हाला विचारलं की मोबाईल फोन युनिट मधल्या ट्रान्समीटरचं डेफिनेशन करा किंवा डिफाईन करा, तर 2 मार्कसाठी तुम्ही ही डेफिनेशन लिहायची आहे. 2 मार्कसाठी. नंतर आपण आता ट्रान्समीटर सेक्शन सुद्धा पाहिलेला आहे. आता आपण काय पाहणार आहे तर आता आपण पाहणार आहे आपला रिसिव्हर सेक्शन. आता इथे तुम्ही ट्रान्समीटरमध्ये पाहिलं की आपल्याकडून सिग्नल जो आहे तो अँटिनाकडे जात होता, कारण आपल्याला ट्रान्समिट करायचा. आता अँटिना सिग्नल रिसिव्ह करून आपल्याला देणार आहे. तर तो कसा देणार आहे इथं आपण याच्यामध्ये पाहणार आहे रिसिव्हर सेक्शनमध्ये. जो की अँटिनाने रिसिव्ह केला, डुप्लेक्सरने रिसिव्ह केला. जो रिसिव्ह झालेला सिग्नल आहे तो नॉईस असेल किंवा आणखी काही असेल त्याच्यामुळे आपला सिग्नल जो आलेला आहे वीक झालेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला तो सिग्नल जेव्हा आपण रिसिव्ह करतो तेव्हा तो आपण ॲम्प्लिफाय करतो, बूस्ट करतो आणि नॉईस जो आलेला आहे तो रिमूव्ह करतो. लाईक दिस इथं तसंच आहे. अँटिनाने सिग्नल रिसिव्ह केलेला आहे, डुप्लेक्सरने तो रिसिव्ह केला. नंतर जो RF ॲम्प्लिफायरला दिला, RF ॲम्प्लिफायरने तो सिग्नल मिक्सरला दिला. मिक्सर सोबत काय केलं तर लोकल ऑसिलेटरचे जे फ्रिक्वेन्सी आहेत त्या मिक्स केल्या आणि नंतर तो सिग्नल आपण फर्स्ट IF ॲम्प्लिफायरला दिला. सेम प्रोसेस. नंतर मिक्सर वापरून लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी मिक्स करून नंतर IF सेकंड ॲम्प्लिफायरला आपण तो दिला. नंतर सेकंड मिक्सरला दिला. नंतर त्याच्या थ्रू सेकंड IF ॲम्प्लिफायरला. सेम इथपर्यंत सेम प्रोसेस आहे. तुम्ही पाहू शकता 2 मिक्सर आणि 3 ॲम्प्लिफायर. पहिला ॲम्प्लिफायर तो आहे तो RF ॲम्प्लिफायर आहे. नंतर IF 2 ॲम्प्लिफायर आहेत. नंतर आपण FM मॉड्युलेटरला दिला. तर का दिला आपण? ट्रान्समीटरच्या साईडला जो सिग्नल आपण मॉड्युलेट करून पाठवतो, म्हणजे जेव्हा सिग्नल येतो तेव्हा आपण तो सिग्नल जो आहे तो डिमॉड्युलेट करतो. हे तुम्ही सगळं बेसिक ह्याचं तुम्ही PEC मध्ये पाहिलं असेल, अॅनालॉग मध्ये पाहिलं असेल, सर्किट मध्ये सुद्धा पाहिलं असेल थोडंफार. ह्याच्यात पण पाहिलं असेल, काय त्या सब्जेक्टचं नाव, तुम्हाला 4th सेमिस्टरला जो आता सब्जेक्ट होता त्या सब्जेक्टमध्ये सुद्धा तुम्ही ते पाहिलं असेल. नंतर FM डिमॉड्युलेटर तो डिमॉड्युलेट करतो सिग्नल, म्हणजेच आपला ओरिजिनल सिग्नल जो आहे तो रिसिव्ह करतो. मग जो ओरिजिनल सिग्नल आपल्याला आलेला आहे, आता इथे सिग्नल DC ॲम्प्लिफायरला दिला जातो. DC ॲम्प्लिफायर काय चेक करतं तर RSSI सिग्नल. RSSI सिग्नल काय आहे तर RSSI सिग्नल आहे तुमच्या रिसिव्ह सिग्नल झाल्याचा रिसिव्ह सिग्नल स्ट्रेंथ इंडिकेटर, हा त्याचा फुल फॉर्म आहे. जो रिसिव्ह आपला सिग्नल झालाय त्याचा स्ट्रेंथ किती आहे तो इंडिकेट कोण करतो तर आपला RSSI सिग्नल करतो. नंतर जो डिमॉड्युलेट झालेला सिग्नल खाली दिला जातो तोच सिग्नल आपल्याला दिला जातो ऑडिओ फिल्टरला. ऑडिओ फिल्टर झाल्यानंतर तो ऑडिओ ॲम्प्लिफाय करतो. ॲट द एंड आपल्याला तिकडून जे आपल्यावर फोनवर बोलतंय त्याचा आवाज आपल्याला या स्पीकरच्या थ्रू येतो. ही आहे ओव्हरऑल प्रोसेस रिसिव्हर सेक्शनची. नंतर तोच सिग्नल जो आहे बँड पास फिल्टरला दिला जातो आणि तो फिल्टर करून सिग्नल आपल्या लॉजिक सेक्शनला दिला जातो. दॅट्स इट. ही होतं आपलं रिसिव्हर सेक्शन. होप तुम्हाला ट्रान्समीटर सेक्शन कळलं असेल. जरी नाही कळलं तर एकदा व्हिडिओ जो आहे तो पाठीमागं घ्या आणि तो सेक्शन पुन्हा एकदा बघा. खूप सिंपल मध्ये मी सांगते कुठून सिग्नल कसा पास होतोय. तुम्ही एकदा तुमचं पक्कच होऊन जाणार आहे. हे आहे याचं ऑपरेशन.
आता इथं डुप्लेक्सरचं फंक्शन आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की डुप्लेक्सर काय करतं, तर डुप्लेक्सर जे आहे ते सेपरेट आउट करतं सिग्नल ट्रान्समीटर आणि रिसिव्हरचे. नंतर RSSI काय करतं, तर इंडिकेट करतं त्याची स्ट्रेंथ. आणि त्याचबरोबर हेल्प्स द MTSO परफॉर्म हँड ऑफ डिसिजन बिटवीन सेल्स. हे ह्याचं ओव्हरऑल रिसिव्हर सेक्शनचं वर्किंग आहे. व्हिडिओ स्टॉप करा, नोट डाऊन करा किंवा एकदा वाचा. एक्झाममध्ये तुम्ही ह्या नोट्स सुद्धा वापरू शकता. नंतर फीचर्स ऑफ सेल्युलर रिसिव्हरचे काही फीचर्स मी इथे दिलेले आहेत. सेम फीचर्स आहेत, म्हणजे रिलेट तुम्ही ट्रान्समीटरला रिलेट करून रिसिव्हरचे फीचर्स जे आहेत ते कम्पॅरेटिव्हली बघा, म्हणजे तुम्हाला इझी राहील लक्षात ठेवण्यासाठी. आणि इथं सेल्युलर रिसिव्हरची सुद्धा 2 मार्क्ससाठी मी डेफिनेशन दिलेली आहे. जर 2 मार्कला क्वेश्चन आला, क्लास टेस्टला आला किंवा फायनलला आला, तरी ह्या डेफिनेशन लिहिल्या तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटणार आहेत त्या क्वेश्चनसाठी. आता आपण 3 युनिट पाहिले. आता आपण काय पाहतोय, तर आता आपण लॉजिक युनिट पाहतोय. लॉजिक युनिट पाहतोय आपण. लॉजिक युनिटमध्ये आपल्या एक CPU असणार आहे. हे तुम्ही मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर या सब्जेक्टमध्ये 4th सेमिस्टरला पाहिलं असेल. हे CPU आणि IO इंटरफेस सर्किट्स आहेत आपल्याकडे. डेटा बस, ऍड्रेस बस, रोम, रॅम, नॅम. हे आपण आता एम्बेडेड मध्ये सुद्धा ही डायग्राम पाहणार आहे तुम्ही. मी एम्बेडेडचे सुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. जर कोणी बघत असाल 5th सेमिस्टरचं तर नक्की कमेंट करा एम्बेडेडसाठी. आणि एम्बेडेडचे सुद्धा व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला भेटतील. त्यात मी तुम्हाला डीपली सांगणार आहे नॅम काय आहे, रॅम काय आहे, रोम काय आहे, हे सर्व सांगणार आहे मी तुम्हाला एम्बेडेडमध्ये. जस्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा. आणि याची मी थेअरी दिली आज तुम्हाला पुढे. आणि तो कंट्रोल लॉजिक याची डायग्राम एकदा जस्ट बघून घ्या तुम्ही. आपल्या लॉजिक युनिट कडून सिग्नल कोणाला जातात, तर कंट्रोल सिग्नल कोणाला जातो, ट्रान्समीटरला आणि रिसिव्हरला. नंतर सिग्नल ट्रान्समीटर रिसिव्हर कडून सुद्धा लॉजिकला येतात, जसं की आपण इथं पाहिलं रिसिव्हर कडून लॉजिकला आलेला आहे सिग्नल. नंतर इथे पण लॉजिक युनिट कडे सिग्नल आलेला आहे. तोच सिग्नल इथे इंडिकेट केलेला आहे. इथे ही सिग्नल आलेला आहे, सिरियल डेटाचा सिग्नल आलेला आहे. लाईक दिस. ही आपल्या लॉजिक युनिटची ब्लॉक डायग्राम होती. या लॉजिक युनिटच्या ब्लॉक डायग्रामचे कंपोनंट आहेत, त्याचे स्पेसिफिक थोडंफार मी वर्किंग दिलेलं आहे. नंतर इथून हा पार्ट सुद्धा एकदा वाचून घ्या. RSSIचं मी इथं पण सांगितलेलं आहे की RSSI काय आहे व त्याचे फंक्शन. नंतर सिरियल डेटा सिग्नलचं एकदा हे वाचून घ्या. आणि लॉजिकची डेफिनेशन सुद्धा मी इथं तुम्हाला दिलेली आहे. आता आपण पाहूया कंट्रोल युनिट. हे आपला असणार आहे, आपल्या लास्ट ब्लॉक असणार आहे आपल्या आजच्या मोबाईल फोन युनिटचा, जो आहे आपला कंट्रोल युनिट. आता पहिल्यांदा तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे हँडसेट म्हणजे हा आपला मोबाईल असणार आहे. कंट्रोल युनिट म्हणजे थोडक्यात आपला मोबाईल आहे, जो की आपण कमांड देतो. ती म्हणजे आपला थोडक्यात मोबाईल धरा आहे की कंट्रोल युनिट म्हणजे आपला मोबाईल आहे. आता मोबाईल कडून आपण जेव्हा बोलतो तेव्हा तो ट्रान्समिट होतो, आणि जेव्हा आपण ऐकतो तेव्हा सिग्नल आपल्याला तिकडून येतोय. आता रिसिव्ह तुम्ही जेव्हा करताय तेव्हा आपल्या फोनमध्ये सिग्नल बाहेरून येतोय, आणि जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा सिग्नल जो आहे तो आपल्या मोबाईल मधून म्हणजे आपल्या मोबाईलच्या थ्रू दुसरीकडे जातोय. आपल्या मोबाईलच्या थ्रू तो सिग्नल दुसरीकडे जातोय. इनपुट आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे डीप मध्ये दिलेला आहे, जो की इनपुट फ्रॉम रिसिव्हर कडून इनपुट येते. ऑडिओ अँप्लिफायर तो घेतोय आणि तो अँप्लिफाय करतोय, आणि तो स्पीकरच्या थ्रू आपल्याला ऐकू येते. दॅट्स इट. नंतर आता मायक्रोफोन, म्हणजेच आपण जे बोलतोय ते ऑडिओ अँप्लिफायरच्या थ्रू अँप्लिफाय होते, आणि मॉड्युलेटरच्या थ्रू मॉड्युलेट होऊन तो सिग्नल जो आहे तो आपण पास करतोय, ट्रान्समिट करतोय. दॅट्स इट. हा भाग तुम्हाला कळला. आता मोबाईलच्या आतमध्ये काय आहे. दिस सर्किट इन हँडसेटमध्ये हे 3 सर्किट आपण पाहतोय. 10 डिजिट LCD आहे आपल्याकडे. अदर लाईट्स आहेत फोनमध्ये आपल्या किंवा हँडसेटमध्ये. नंतर 12 कीज टच टोन कीपॅड आहे आपल्या फोनमध्ये, किंवा अदर कंट्रोल करण्यासाठी आहे, जसं की. आणि हे सर्व कंट्रोल कोण करतोय, तर तुमच्या फोनमधील मायक्रो प्रोसेसर सगळ्या प्रोसेस कंट्रोल करतोय. मायक्रो प्रोसेसर विथ रॅम, रोम अँड IO सर्किट. ह्याचे ॲरो एकदा बघून घ्या. इथून सिग्नल मायक्रो प्रोसेसर कडून कोणाकडे जातोय, आणि इथे जे आहे ते कंट्रोल सिग्नल
लॉजिक कडून येत सुद्धा आणि जातायत. बाय डायरेक्शनल आपण दाखवलेले आहेत. दोन्ही साईडला एरो जे आहेत ते आपण दाखवलेले आहेत. ही होतं आपलं कंट्रोल युनिट. आणि कंट्रोल युनिटची सुद्धा मी इथे थेअरी दिलेली आहे. त्याची डेफिनेशन दिलेली आहे की कंट्रोल युनिट काय आहे, कंट्रोल युनिटचे फंक्शन काय आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. आणि ही ब्लॉक डायग्राम आहे आपल्याला. आणि हँडसेट ऑपरेशन, आता इथे आपल्याला दिले की हँडसेट ऑपरेशन मध्ये स्पीकर काय करतं आणि मायक्रोफोन काय करतं. दॅट्स इट. ह्याच्यातीलच आहे की हा भाग वरचा आहे तो स्पीकरचा आहे आणि हा आहे तो मायक्रो प्रोसेसरचा आहे. तर ते काय करतं, तर मी तुम्हाला जसं सांगितलं, स्पीकर जे आहे ते रिसिव्ह करतं. जो रिसिव्ह झालेला सिग्नल आहे तो एम्प्लिफाय करून स्पीकरच्या थ्रू आपल्याला ऐकू येतो. आणि मायक्रोफोन आपला कन्वर्ट व्हॉइस जो आहे तो इलेक्ट्रिकल मध्ये करून एम्प्लिफाय करून ट्रान्समिट करतो. हे होतं आपल्या हँडसेटचं. आणि आता इथे आपण 5 ब्लॉक पाहिलेले आहेत. ही तुम्ही डायग्राम, पूर्ण डायग्राम आपण पाहिलेले आहे. ट्रान्समीटर सेक्शन पाहिलं, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर पाहिलं, रिसिव्हर पाहिलं, लॉजिक युनिट पाहिलं आणि आपलं कंट्रोल युनिट. आणि ऍट द एंड हा आपला आहे हँडसेट. आणि हँडसेट मध्ये आहेत ते 5 ब्लॉक जे की आपण कम्युनिकेशनसाठी वापरतो. हे होतं आपलं आजच्या. तर आता MSBTचे भरपूर प्रश्न याच्यावरती येतात. तुम्हाला जर 90+ ची जर तुमची स्ट्रॅटर्जी असेल तर एक पण ब्लॉक डायग्राम आपल्याला मिस करायची नाहीये. सिंपल ब्लॉक डायग्राम आहेत, कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. ब्लॉक डायग्राम पाठ करायची सुद्धा इथे गरज नाही आहे. तर आपण इथे पाहूया. पहिल्या तर आपल्याला खूप सारे क्वेश्चन आहेत, तरी मी क्वेश्चन इथे घेतलेले नाहीत. जेवढे मला पॉसिबल आहेत तेवढे मी इथे टाकलेले आहेत. तुम्हाला संपूर्ण क्वेश्चनची PDF ही ती माझ्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक ही माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देईल. त्या लिंकवर टॅप करा आणि आधी सबस्क्राईब करा, मग लिंकवर टॅप करा, तरच तुम्ही ऑटोमॅटिकली तुमची रिक्वेस्ट जी आहे टेलिग्राम चॅनलची ती जॉईन होईल. आता क्वेश्चन पहिला काय आहे, तर डिस्क्राईब वर्किंग ऑफ फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचं वर्किंग विचारलेलं आहे. विंटर 15चा प्रश्न आहे 4 मार्कचा, ज्यात फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरची ब्लॉक डायग्राम काढून त्याचं वर्किंग लिहायचं आहे थोडंफार. नंतर दुसरा प्रश्न पण आपला फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरसाठी आला होता विंटर 16ला, ज्यात की आपल्याला त्याची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याचे फंक्शन सांगायचे आहेत. नंतर आपला क्वेश्चन नंबर तिसरा काय आहे, तर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आणि एक्सप्लेन करायचे त्याचं वर्किंग. 17ला पण सेम प्रश्न, विंटर 15चा समर 17ला आलेला आहे 4 मार्कसाठी. नंतर मोबाईल युनिटचं ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायचे आहे, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचं फंक्शन सांगायचं आहे. विंटर 18ला 4 मार्कसाठी प्रश्न आलेला आहे. नंतर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचाच प्रश्न आहे, समर 22ला 4 मार्कला आलेला आहे. नंतर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचाच प्रश्न समर 23ला 4 मार्कसाठी आलेला आहे. आणि नंतर विंटर 23 मध्ये 6 मार्कसाठी पण फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरची ब्लॉक डायग्राम आणि त्याचं वर्किंग सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती प्रश्न हे रिपीट फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरवर आलेले आहेत. म्हणजे आपल्या आता जे नेक्स्ट आता आपलं समर 26 जे असणार आहे त्यामध्ये सुद्धा खूप जास्त गॅरंटी आहे की फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर वरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात, म्हणून तुम्ही स्किप करायचे नाही. आता तुम्ही पाहू शकता, आता इथे ट्रान्समीटर सेक्शन वरती सुद्धा खूप प्रश्न आहेत. जसं की सेल्युलर ट्रान्समीटर सिस्टीम जी आहे ती ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायचे आणि त्याचे फंक्शन सांगायचे. समर 15 मध्ये प्रश्न आलाय 4 मार्कसाठी. इथे पण ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायचे आहे विंटर 16 मध्ये 4 मार्कसाठी. इथे पण सेल्युलर ट्रान्समीटर ड्रॉ करायचं आहे समर 17 4 मार्कसाठी. इथे पण ड्रॉ आणि त्याचे फंक्शन सांगायचे आहेत. समर 22 मध्ये प्रश्न आलेला आहे, तोच विंटर 22 मध्ये प्रश्न लगेच आलेला आहे, ट्रान्समीटर सेक्शन सांगा 4. इथे 6 मार्कसाठी आहे बाय द वे प्रश्न तो. म्हणजे तुमच्या हातातले मार्क 6, 4 मार्क. तुम्हाला 90+ जर जायचं असेल 5व्या सेमिस्टरमध्ये तर तुम्ही एकही PYQ मिस करायचा नाही. प्रत्येक PYQ मध्ये जे प्रश्न आहेत, एकही ब्लॉक डायग्राम मी जेवढं तुम्हाला सांगेल ते तेवढं तुम्ही संपूर्ण करायचं आहे. MWC साठी तुम्ही 65+ जाणार. असेच सेम प्रश्न आता इथे मी 2च घेतलेले आहेत, ट्रान्समीटर आणि फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर वरचे क्वेश्चन घेतलेले आहेत PYQ मधले. तर सेम क्वेश्चन हे रिसिव्हर वरती सुद्धा येतात, नंतर लॉजिक युनिट वरती सुद्धा येतात, कंट्रोल युनिट वरती सुद्धा येतात, असे प्रश्न येतात. आणि मेन म्हणजे अजून दुसऱ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे कसे येतात तुम्हाला मी सांगते. आता ही ब्लॉक डायग्राम आहे, एक मिनिट. ही ब्लॉक डायग्राम आहे आणि क्वेश्चन मध्ये प्रश्न येतो की रीड्रॉ करा, हीच ब्लॉक डायग्राम देतात ती आणि हा ब्लॉक मोकळा देतात
हा ब्लॉक मोकळा देतात. इथे ए लिहिलेलं असतं, इथे बी लिहिलेलं असतं आणि समजा इथे सी लिहिलंय आणि हा ब्लॉक जो आहे मोकळा आहे. तर ए बी सी फाइंड करा आणि फाइंड केल्यानंतर त्याचे एका लाईनमध्ये फंक्शन सांगा. असा 6 मार्काला प्रश्न मागच्याच वर्षी जस्ट आलेला आहे. ए बी सी असे तुम्ही म्हणजे ब्लॉक डायग्राम कुठे काय आहे हे पण लक्षात ठेवा. असे प्रश्न येतात. मी ह्यात टाकले नाहीत पण तुम्हाला याची PDF मिळून जाईल. तर त्याचे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलमोस्ट एक मिनिट सिलेबस पाहूया आपण. ऑलमोस्ट आपण हा आपला 1.5 होता. युनिट 1चा लास्ट टॉपिक आपण पाहत आहे. ऑलमोस्ट आपण इथपर्यंत संपूर्ण पाहिलेलं आहे. हा टॉपिक आपण संपूर्ण डीपमध्ये त्याच्या ब्लॉक डायग्राम. आता आपला जो शेवटचा व्हिडिओ असेल या युनिटचा तो आपला येईल सेन्सर, स्पीकर, कॅमेरा. त्यात काही नाहीये, जस्ट थेरोटिकल पॉईंट्स आहेत. सेन्सर काय करतं, कॅमेरा, याचे थोडं पॉईंट्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये जस्ट 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल आपला 5-6 मिनिटाचा, त्यात मी कव्हर करेल. हे खालचे पॉईंट जे आहेत ते म्हणजे आपलं युनिट 1 जे आहे MWCचं जे आहे ते सक्सेसफुली आपलं युनिट 1 संपत आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ फक्त केले तरी तुम्हाला युनिट 1 ला आउट ऑफ मार्क पडणार. जर तुम्हाला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पाहूच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.